हाय हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर चला, आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे मुलांना सुट्टी पण आहे आणि सगळं निवांतच चाललंय. माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. आत्ता वाजलेले आहेत 7 आणि आज संकष्टी चतुर्थी आहे ना, त्यामुळे आज आपण दिवसाची सुरुवात देवपूजेपासूनच करूया. तर अगोदर मी देवपूजा करून घेणार आहे, नंतर मग बाकीची कामं आवरून घेणार आहे. आणि मुलं दिवसभर घरी असली ना की मग दिवसभर कामातच जातो. तर चला, फुलं व्हायला घेतली तर कलशावरती ना हे लाल जास्वंदीचं फूल एकदम छान दिसतं बरं का. आणि गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल खूप प्रिय आहे. तर गणपती बाप्पांना सुद्धा वाहून घेतलं. त्यानंतर गणपती बाप्पांना हरळ वाहून घेतली आणि सर्व देवांना मी आता अशीच फुलं वाहून घेणार आहे. तर सगळ्या देवांना मी फुलं वाहून घेतली आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य पण ठेवला. तर आजची ही पूजा आहे संकष्टी चतुर्थीची आणि पुन्हा तुम्हा सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजची ही देवपूजा आहे, तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आता माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता मी स्वयंपाक बनवणार आहे. तर स्वयंपाकामध्ये जास्त काही नाही, फक्त मुगाच्या डाळीची आमटी, भात आणि भाकरी असंच बनवणार आहे. आणि खिचडी भिजायला घातली आहे मी. तर बघा, ह्या डब्यामध्ये मी खिचडी भिजायला घातलेली आहे आणि इकडे भात लावून घेतला होता मी एका कुकरच्या डब्यामध्ये आणि एका डब्यामध्ये मटकीची डाळ आहे ना शिजवून घेतलेली आहे. मुलांसाठी आणि आहूंसाठी हे बनवणार आहे. आणि मटकीची डाळीची आमटी खूप छान होते बघा आणि भाकरीसोबत चुरून खायला एकदम भारी लागते. तर अशी थोडीशी मॅश करून घ्यायची आणि आता आमटी बनवायला घेणार आहे. आमटी बनवण्यासाठी मी गॅसवरती पातेलं ठेवलं आहे बघा, त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. तर मुगाच्या डाळीची आमटी, मटकीच्या डाळीची आमटी छान होते आणि हरभऱ्याच्या डाळीची आमटीसुद्धा छान होते. मी कधी कधी मुलांना सुट्टी असते तर चुरून खायला आवडतं, तर मग अशी आमटी बनवत असते. आणि काळ्या वाटणीतली आमटी ना एकदम नॉनव्हेजपेक्षा भारी लागते बरं का. तर तुम्ही कधी बनवली नसेल तर नक्की एकदा बनवून पहा. लसूण छान लाल रंगावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इकडे मी साईडच्या गॅसवरती आपल्याला जेवढी आमटी बनवायची ना तेवढे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले. पाणी गरम झालं, गॅस बंद करून घेणार आहे. आणि लसूण पण चांगला आपला परतलेला आहे. तर त्यामध्ये कोथिंबीरचे देठ, खोबऱ्याचं, लसणाचं वाटण घालून घेणार आहे. ते पण चांगलं तेलामध्ये असं परतून घ्यायचं. तर हे परतून झालं तर यामध्ये मी थोडी 5-7 कढीपत्त्याची पानं घालून घेतली. नंतर त्यामध्ये आपल्याला कांद्याचं वाटण टाकायचं आहे. ते पण छान तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे. पण त्या पण भाजीला फोडणी जर व्यवस्थित बसली ना तर मग ती भाजी छानच बनते बघा. त्यामध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर पण छान तेलामध्ये परतून घ्यायची. नंतर घालायची चवीनुसार हळद आणि घरगुती पद्धतीचा फक्त काळा मसाला वापरला आहे, दुसरा कुठलाही मसाला वापरत नाही जास्त भाज्यांसाठी. आणि मसाला कसा बनवायचा त्याचा सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता. हा मसाला असा बनवला ना तर आपल्याला दुसरं कुठलेही भाजीसाठी मसाले वापरण्याची गरज पडत नाही. त्यानंतर घालायची मटकीची डाळ शिजवून घेतलेली, थोडीशी मिक्स करून घ्यायची आणि गरम केलेलं पाणी यामध्ये ओतून घ्यायचं. आता आमटी किती बनवायची त्याच्यानुसार पाणी वापरायचं. गरमच पाणी वापरायचं, म्हणजे आपल्या आमटीला आहे ना छान अशी तर्री येते आणि चव बिघडत नाही. कुठल्याही पातळ भाज्यांसाठी गरम पाणी वापरायचं. घट पातळ बघून ॲडजस्ट करून घ्यायची कन्सिस्टन्सी आणि त्या आमटीला छान अशी उकळी काढून घ्यायची. त्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ, थोडीशी वरनं कोथिंबीर. तर आपली आमटी बघा छान अशी तयार झाली. तर एक दणदणून उकळी काढून घेऊ आणि कमी गॅसवरती 1-2 मिनटं ठेवून घेऊ. तर ही आमटी भाकरीसोबत, भातासोबत खायला एकदम भारी लागते बरं का. आवडत असल्या चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि
ही आमटी दिसण्यालाच इतकी सुंदर दिसते, तर चवीला किती भन्नाट झालेली असेल ह्याच्यावरूनच तुम्ही ओळखा. तर तुम्ही पण एकदा अशी मटकीच्या डाळीची आमटी, मुगाच्या डाळीची आमटी याच पद्धतीने बनवायची, छान होते. त्यानंतर मी भाकरी बनवून घेणार आहे. माझा सगळा स्वयंपाक झाला आणि किचन वगैरे मी आवरून घेतले. स्वयंपाकाची भांडी पण मी घासून घेतली. आता पण व्हिडिओ छान असणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता राहिलेली कामं मी आवरून घेणार आहे. तर बघा, आता बाकीची कामं आवरायच्यात, मला कपडे वगैरे राहिलेत. पण अगोदर मी मनी प्लांट आणि ते झाड आहेत ना, त्यांना 8 दिवसातून एकदा तरी आंघोळ्या घालावंच लागतात. म्हणजे याच्यावर धूळ असते ना पानावरती, ती निघून जाते आणि झाडं अशी फ्रेश राहतात. तर 8 दिवसातून का होईना मी एकदा ह्या मनी प्लांटला आंघोळ अशी घालत असते. म्हणजे असा फ्रेश टवटवीत दिसतो बघा, किती छान दिसतोय. आणि या पण झाडाला आहे ना, चिनी गुलाबाला ह्याला, आणि हे शोचं झाड आहे ना, त्याला पण अशी पानामध्ये थोडंसं पाणी मारून घ्यायचं, नळाखालीच धरत असते मी. नंतर 1-2 दिवस मग पाणीच घालायचं नाही. तर बघा, ह्या झाडाला आहे ना एकदम मस्त अशी फुलं येतात बघा, लाल कलरची. आणि ही फुलं आहे ना एकदम छान दिसतं आणि झाड तर एकदम असं टवटवीत दिसतं. तर मग मी हे किचनमध्ये जे झाड ठेवते ना मी, हे तर बघा किती छान आलंय, आर्टिफिशियल असल्यासारखं दिसतंय. तर ह्याला सुद्धा मी आंघोळ घालून घेतलेली आहे. तर राहिलेली जी झाडं आहेत ना हॉलमध्ये मी ठेवून घेतली, मनी प्लांट आणि हे, आणि राहिलेल्या झाडांना पण पाणी घालून घेतलं. आता मुलांच्या आंघोळ्या वगैरे होत आहेत अजून, आत्ताशी मुलं उठल्यात, तोपर्यंत मग मी राहिलेली कामं करून घेत असते. ह्यांना जास्त पाणी लागत नाही बरं का, फक्त 2-3 दिवसातून थोडा अर्धा ग्लास जरी पाणी टाकलं नाही झाडांना, तरी ही झाडं एकदम छान येतात आणि मस्त दिसतात बघा. ह्या झाडांना एकदम मस्त अशी टवटवी आहे आणि काळी कुळकुळीत अशी झाडं पानं आहेत आणि याला लाल फुल एकदम सुंदर असं दिसतं. आणि हा मनी प्लांट बघा, हा दुसरा मी जाग्यावरतीच असा हे केलाय आणि वरती लावलाय, ते एकदम असा वरती गेलाय बघा. आणि ह्याला आहे ना थोडंसंच पाणी ओतते मी, 1 ग्लासभर, जास्त नाही पाणी ओतायचं, नाही तर मग पिवळा पडतो. 3-4 दिवसातून 1 ग्लास पाणी भरपूर होतं. पाणी घालून झाल्याच्या नंतर मग मी एक नारळ होता माझ्याकडे, आज गणपती बाप्पांना मोदक बनवायचे ना, तर त्यासाठी मी नारळाची शेंडी काढून घेतली, नारळ फोडून घेतला, बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतला आणि मिक्सरला डायरेक्ट फिरून घेतला. आणि फिरवल्याच्या नंतर मग मी 1-2 चमचे तूप कढईमध्ये टाकलं आणि त्यामध्ये नारळ थोडासा किस जो आहे तो परतून घेतला. आणि त्यानंतर मग जायफळ, विलायची पावडर आणि गूळ टाकून चवीनुसार यामध्ये मिक्स करून घेतलं आणि थोडीशी खसखस पण टाकली. आणि हे सारण मोदक बनवण्यासाठी आपलं तयार झालेलं आहे. 1-2 ते 3 मिनटं असं गूळ वितळेपर्यंत परतून घेतलेलं आहे. तर हे मोदक आहेत ना गणपती बाप्पांना तर आवडतातच, पण आमच्या घरामध्ये मुलांना पण आवडतात बरं का. त्यामुळे नारळ जर कधी शिल्लक असेल तर मग मी असे मोदक बनवत असते. उंदीर मामा किचनमध्ये नसतं, ह्याचं चालू असतं काय बनवलंय काय नाही, आणि कढईमध्ये काय बनवलंय विचारत होता. आणि म्हटलं मोदकचं सारण बनवलंय तर लगेच बनव म्हणत होता. असा हा आमचा उंदीर मामा आहे बघा. आणि आता त्याला मोदक आहे ना फार आवडतात. तर चला, आताशी बरं वाटतंय त्याला. तर बघा, आता मैत्रिणी वरती राहते आणि ती आता माझ्याकडे आलेली आहे. तर तिने तिची हॉस्पिटलमध्ये आज परत जायचं ना तिला, तर डबा, बॉटल आणि औषधं पण घेतली सोबत. तर एक ब्लँकेट पण घेतलेलं आहे. आज संध्याकाळी तिला डिस्चार्ज मिळणार आहे. रात्री ती घरी आली होती मग आरामासाठी, आणि आता परत आणखी डॉक्टरने तिला हॉस्पिटलमध्ये बोलवलंय सलाईन लावायसाठी. तर अजून काही तिला बरं वाटतंय, पण एवढं काही नाही वाटत, पण आजच्या दिवस सलाईन घेतल्यानंतर तिला बरं वाटेल. तर चला, आता ती जाणार आहे हॉस्पिटलमध्ये, नंतर मग मी माझी कामं आवरून घेणार आहे. आणि आज बर्थडे पण आहे, तर बर्थडे कोणाचा आहे काय ते सगळं सेलिब्रेशन होणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, आज आमच्या ह्या मैत्रिणीचा बर्थडे आहे, तर आम्ही आज सेलिब्रेशन करणार आहे. आणि ती आता दुपारी नंतर जाणार आहे ना 4 वाजता, त्यामुळे आम्ही 1-1.5 वाजताच केक कट करायला घेतलेला आहे. तर बर्थडे सेलिब्रेशन आमचं पण पहा. तर हॅपी बर्थडे. थँक्यू. तर ही जी तुम्हाला मैत्रीण दिसते ना, ती सकाळी हॉस्पिटलमध्ये गेलेली आहे ना, तिची बहीण आहे आणि तिचा बर्थडे आज होता. तर आम्ही दाजींनी केक आणून दिला आणि आम्ही मग सर्व बिल्डिंगमधल्या मैत्रिणींनी बड्डे सेलिब्रेशन केला. तर सगळ्या माझ्या मैत्रिणी तिला ओवाळण्यासाठी आल्या होत्या. नंतर मग आम्ही, त्यांची मुलं पण आली होती, तिला ओवाळलं आणि नंतर केक वगैरे कट केला.
बघा आमचा रुद्र कसा केक खातोय. दीदीला केक चाल, दीदीला केक चाल, चल माऊला केक चाल, चाल माऊला केक. कॅडबरी द्या ना चाल मला चालेल तू खा. फोटो घेऊ ना, फोटो घेऊ ना दीदीला चल. आणि दीदीला चाल नंतर देते. ए ऋतू 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 बघा आमचा दीदीला चाराच टाकून तोच खातोय. तिकडे बघ, दीदीकडे बघ लगेच. माझ्या तर इथं बघा केक कट करून झालाय. आता केकची वाटप चालली. चिल्ड्रन पार्टी पण आहे आणि ह्या ताई मावशी पण आहेत. तुम्हाला नाही बघायचं? त्या दिवशी त्या बाई सारखं तुमची मुलगी तर तुम्ही पण या केक खायला. तर बघा मोदक बनवायला घेतलेत. तर थोडीशी अशी घट्टसर अशी कणिक मळून घेतली. मैदा आणि कणिक मिक्स करून घेतलेली आहे. आणि जशी आपण पुऱ्याला कणिक मळतो तशी थोडीशी घट्टसर मळली. आणि इकडे सारण घेतलंय नारळाचं आपण जे बनवलेलं. आणि हातानेच अशी मग मोदक बनवून घेणार आहे. आज गणपती बाप्पाची संकष्टी चतुर्थी आहे ना, तर म्हणलं चला मोदक पण बनवूया. एकदम छान मोदक लागतात बघा हे, एकदम मस्त होतात. तर अशा पद्धतीने मी सगळे मोदक आता बनवून घेणार आहे. इथे बघा मी असे मोदक सर्व करून घेतलेले आहेत. आता तळण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये असे एक एक मोदक सोडून घेणार आहे. तेल जास्तच तापलंय त्याच्यामुळं मी गॅस कमी केलेला आहे. असे मस्त गुलाबी रंगावरती मोदक छान असे सर्व तळून घेणार आहे. बघा मी सर्व मोदक असे बनवून घेतलेले आहेत. तळून झालेत आपले मोदक. आणि तर थोडीशी कणिक शिल्लक राहिली होती ना, तर मग मी त्याची एक चपाती पण बनवून घेतली. आता वाजलेला आहे 6 आणि मी संध्याकाळची देवाबत्ती करून घेतलेली आहे. आणि आम्ही निघालोय आता गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. तर जवळच मंदिर आहे, तर आम्ही मैत्रिणी निघालोय. तर चला बघा आत्ता वाजलेले आहेत 6 आणि गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आम्ही निघालोय. पण सकाळी मी जे फुल वाहिलं होतं ना पांढऱ्या जास्वंदीचं, ते एकदम असं टवटवीत राहतं. अगदी 10 रात्री वाजेपर्यंत सुद्धा हे छान असं फुल राहतं बघा आणि एकदम मस्त दिसतं. तर आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये गेलो. तर मी गणपती बाप्पांना दुर्वा वाहिल्या, फुल वाहिलं आणि मोदक जे घरी बनवले होते ना ते सुद्धा घेऊन गेले होते मी प्रसादासाठी. तर गणपती बाप्पांना पण मोदक ठेवला आणि नंतर सगळ्या देवांचं दर्शन घेतलं आणि तिथं सगळ्यांना प्रसाद मोदकाचा दिला. त्यानंतर मंदिरामध्ये थोड्या वेळ बसलो 5-10 मिनटं आणि नंतर मंदिराला प्रदक्षिणा घालून घरी निघालो. तर बघा आमचा रुद्र प्रसाद कसा खातोय. काय खातो रुद्र? भूक लागली तुला? भूक लागली? पाय पसरून खातोय उंदीर मामा. बघा आमचं दर्शन पण छान झालेलं आहे. गणपती बाप्पांना दुर्वा वाहिली, फुलं वाहिली, मोदक पण ठेवला आणि आता आम्ही निघालोय घरी. तर चला. तर बघा या मंदिरामध्ये ना एकदम मस्त असा पेस सुद्धा आहे बाहेर बसण्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी. एकदम छान असं मंदिर आहे. आणि संध्याकाळचा व्ह्यू बघा. तर छान वाटतं या मंदिरामध्ये आल्यामुळे. आणि छान असं दर्शन पण झालं. आणि आता आम्ही निघालोय घरी. आता मी घरी आलेली आहे आणि आता वाजलेले आहेत 7:15. तर चंद्रोदय आज 9:15 वाजता आहे. तर आता मला अजून स्वयंपाक बनवायचा आहे, आरती वगैरे करायची. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच एका नवीन व्हिडिओसह तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.